धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुली परिसरात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली। ही दगडफेक प्रभाग क्रमांक 16 मधील पराभूत उमेदवार आकाश शिंदे यांच्या समर्थकांकडून करण्यात आल्याचं प्राथमिक माहिती आहे। या घटनेत माजी उपमहापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका कल्याणी अंपळकर यांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले। त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे। दगडफेकीनंतर पुढील तपास सुरू असून संबंधितावर कायदेशीर कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ढोल ताशांच्या तालावर आनंद साजरा केलाय। चंद्रपुरात मिळालेल्या या निकालामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय। याआधी महानगरपालिका निवडणुकीतील यशानंतर ब्रह्मपुरी येथे अशाच पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हा विजय चंद्रपूरच्या मतदारांना समर्पित असल्याचं सांगितले। तसेच मित्र पक्षांच्या साथीने महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काही अपक्ष नगरसेवकांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। विधानसभेच्या निकालानंतर जे काही महाराष्ट्रातलं चित्र उभं झालं त्यानुसार 16 आमदार आमचे, परंतु आजही आम्ही अनेक महानगरपालिकेमध्ये लातूर असेल, कोल्हापूर, चंद्रपूर, अमरावती, भिवंडी अशा अनेक महानगरपालिकेवर आम्ही आमचं वर्चस्व स्थापित केलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की एकीकडे प्रचंड सत्ता, प्रचंड पैसा आणि यंत्रणा, या विरुद्ध हा जो काही निकाल आम्हाला मिळाला हा जनतेच्या मनातील विचार आहे, विजय असं मी मानतो। जनतेने जो दिलेला कौल आहे या सगळ्या विरुद्ध म्हणजे सत्ता, एजन्सी, पैसा आणि मतदारामध्ये घोळ, या सगळ्यावर मिळालेला हा जो काही विजय आहे हा निश्चितपणे काँग्रेसला पुढच्या वाटचालीला एक उत्तम यश आहे असं मी मानतो। आतापर्यंत आलेल्या सगळ्या निकालामधून एक प्रभागाचा 17 नंबरच्या प्रभागाचा निकाल येणे बाकी आहे। 16 प्रभागाच्या निकालातून काँग्रेसला आतापर्यंत 27 जागेवर विजय प्राप्त झालेला आहे आणि या बहुमत मिळवण्यामध्ये आम्हाला आता सर्वात मोठा पक्ष आणि महानगरपालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेने ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता। हा सर्व निकाल जो मिळाला, यश मिळालं, हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला, या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळं केलं गेलं, त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर वासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि चंद्रपूर वासियांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांचे मनापासून धन्यवाद की आपण पुणे शहर या शहरावर काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत असं यश दिलं, त्याबद्दल सर्व जनतेचे मी जाहीरपणे आभार व्यक्त करतो। सत्ता स्थापनेसाठी बघा, आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुखांच्या बरोबर, हे धरून पप्पू देशमुख धरून आता आमच्याकडे 3 आहेत। आमचे जवळचे काही आमच्या ज्यांना उमेदवारी नाकारली होती असे निवडून आलेले काँग्रेसचेच विचाराचे 2 माणसं आहेत। म्हणजेच आज आम्ही आता 32 वर पोहोचलो आहोत आणि उबाटांचे 6 आहेत। ते जर सोबत आले तर 32 आणि 6 38 आणि इतरही आमच्या सोबत संपर्कात आहेत। 40 ते 41 42 पर्यंत हा आकडा जाईल आणि निर्विवाद बहुमत आम्हाला प्राप्त होईल आणि विजय आपला सत्ता स्थापन करण्यामध्ये आजही अडचण नाही आणि उद्याही अडचण येणार नाही। सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी म्हणजे उभाटा गटाशी बोलणी झाली आहे का तुमची? आमचं बोलणं झालं आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, ते मिरवणुकीत आहेत आणि त्यांच्यावर बसणार आम्ही। त्यांना सुद्धा आमचा आग्रहाचं हे असणार आहे। आपण सर्व मिळून जे काही आमच्या आघाडीतले पक्ष होते महाराष्ट्रात त्या सगळ्यांना घेऊन सत्तेसाठी आम्ही पुढे जाणार आहोत। अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सागर भरुका यांनी विजय मिळवला आहे।
सागर भरुका यांनी भाजपचे उमेदवार अजय शर्मा यांचा पराभव करत 325 मतांनी आघाडी घेतली। विजयानंतर सागर भरुका यांनी आपला पूर्वीचा संकल्प पूर्ण करत सिटी कोतवाली ते खाटू श्याम मंदिरापर्यंत लोटांगण घालत अनोख्या पद्धतीने विजयी मिरवणूक काढली। या विजयानंतर उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या निकालामुळे अकोला शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी सत्ता स्थापनेच्या गणिताकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जय श्री श्याम, जय श्री राम। मैं अपने घर पे हमारे श्याम जी का दर्शन लिया हूँ, मेरे माता भाई भाभी परिवार का दर्शन लिया हूँ और अब मैं निकल पड़ा हूँ श्री रामदेव बाबा श्री खाटू श्याम जी मंदिर गीतानगर लोटांगन करते हुए। ये संकल्प लिया था अगर बाबा ने मुझे जिताया तो बाबा के दरबार में मैं धन्यवाद कहने आऊँगा। जय श्री श्याम। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवत 65 पैकी 41 जागांवर विजय संपादन केलाय। या निकालानंतर भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली। कैलास गोरंट्याल यांनी सांगितले, या निवडणुकीत भाजपने आपला गड कायम राखलाय। तसेच मित्रपक्ष शिवसेनेकडे योग्य उमेदवार नसल्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही असा दावा त्यांनी केलाय। हे वक्तव्य त्यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत केल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या निकालानंतर जालना महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या प्रतिक्रियेबाबत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। सर, भारतीय जनता पक्षाने अखेर महापौर पदावर दावा केला होता। आज महापौर होत पण भारतीय पक्षाच्या ताब्यात आले, काय प्रतिक्रिया असेल पहिली? स्ट्रॅटेजी अशी होती, सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश होता, बावनकुळे साहेबांचा आदेश होता, दानवे साहेब दानवे आणि भास्कर आंबेड आणि आम्ही असं ठरलेलं होतं की आपल्याला वाटतंय की भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता काढणार। कारण आम्ही जेव्हा शिवसेनासोबत बसतो आम्हाला दिसलं होतं त्यांच्याकडे उमेदवारच नाही आणि आम्ही जिथं ग्राउंड तयार केलं होतं आमच्या नगर तिथंच ते मागतं। मला कळलं होतं की अरे समथिंग इज रॉंग, नुसतं मी गलत हो रहा आहे। तर मग त्यांनी आम्हाला नाही म्हटलं तर आम्ही पण तोडून टाकले। आणि त्याच्यानंतर असं वाटत होतं की काय होणार, पण परफेक्ट आम्ही करेक्ट कार्यक्रम म्हणतात तर करेक्ट कार्यक्रम त्याचं केलं। ॲक्च्युअल आमच्याकडून आमचे 2-3 मिस झाले, ते आमची चूक आहे। कुठं आम्ही तर पडवणार 45 तर आणणारच होतं मी, ठीक आहे। काही तिकीट वापरण्याचं सोनू सामरेट 100% हा निवडून येणार होतं, तर त्याचं तिकीट आपलं असं 3-4 जाऊ दे, ते सोडून दे। पण मी एक सांगतो, जनताने देव मला न्याय दिलेला आहे आणि मला सोडून जे नगरसेवक गेले जे ते सर्व पडले आहे भारतीय जनता पार्टीला, ओनली फॉर भारतीय जनता पार्टी। नरेंद्र मोदी साहेबांना जातो, देवेंद्र भाऊला जातो, बावनकुळे साहेबांना जातो, आपले रावसाहेब दानवे साहेबांना जातो, लोणीकर साहेबांना जातो, संतोष दानवेला साहेब जातो, नारायण कुचेला जातो, भास्कर आबाला जातो, मला थोडा जातो। कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यावर एक चांगला विश्वास दाखवला होता आणि तुमचं ऐकलं गेलं होतं युतीच्या बैठकाबाबत, काय सांगाल? आता त्यांनी मला विश केलं आणि मला तेव्हा सांगितलं की जिम्मेदारी तुमची मोठी आहे, दानवे साहेबांवर तुझ्यावर मोठी जबाबदारी, सर्वांची जिम्मेदारी। तुम्हाला कोणत्या परिस्थितीतून 40पेक्षा आलं, मी 45 आकला दिलं, मी चुकलो आज बोललो साहेब माफ करा, थोडा 3-4 लोक आमचे निवडून नाही आले पण 41 आले। मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालंय, काय बोलले? अभिनंदन केलं, थँक्यू। राज्यात भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष ठरला असून 29 महानगरपालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली। जालना महानगरपालिकेत भाजपने 65 पैकी तब्बल 41 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली। त्यामुळे जालना महापालिकेचा पहिला महापौर भाजपचाच होणार असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केले। तसेच शिवसेना, उभाटा आणि राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटमधून निवडून आलेले काही नगरसेवकही भाजपच्या बाजूने राहणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। दरम्यान आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, 70 वर्षात पहिल्यांदा जनतेने भाजपला 2/3 बहुमत दिलं आहे। भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनीही या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय, हा माझा वैयक्तिक विजय नसून भाजपचा विजय आहे। जालना महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये
नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जी घोडदौड केली आणि राज्यातल्या मतदारांनी जो मतदार कौल दिला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही 1 नंबरची पार्टी ठरली. त्यानंतर आत्ता ज्या काही महापालिकेच्या 29 महापालिकेच्या निवडणुका झाल्या, आमच्या अंदाजाप्रमाणे या 29 महापालिकेमध्ये सुद्धा सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील असं आम्ही अगोदरच सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महापालिका या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत. त्याचं कारण आहे की देशामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यांच्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मागच्या काळातही म्हणलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हे अस्तित्वात राहणार नाही आणि ज्या काही जागा त्यांच्याकडे आत्ता निवडून आल्या त्यातले बहुतांश नगरसेवक हेही आता त्यांच्यासोबत राहणार नाही. त्यांना त्यावेळेस माझ्या बोलण्यात जरी वाईट वाटलं असेल तर त्यांनी ते वाईट वाटून घेऊ नये. माझं मत आहे की हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय आहे, हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. आम्ही सर्वप्रथम आता या सर्व आमच्या मतदाराचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही महापालिका पूर्ण बहुमतानं आमच्या ताब्यात आली आहे. बबनरावजी लोणीकर, कैलासजी गोरंट्याल, संतोष दानवे, नारायण पुचे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या महापालिकेला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी ताब्यात आली आणि जनतेच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करू. दादा तुम्ही जालन्यामध्ये 40 आकडा पार करणार म्हणले होते आणि आता 41 पार झाला. पार केलेला आहे तुम्ही. मी आपल्याला पूर्वीच अंदाज वर्तवला होता, कारण लोकांचा जो काही कल होता तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूने होता. उलट आमच्या अपेक्षेप्रमाणे आमच्या 4 ते 5 जागा आम्ही लॉस झालो. आम्ही जवळपास 45पेक्षा जास्त यायला पाहिजे होतो, तरी पण 41 जागा आलो. पूर्णपणानं भारतीय जनता पार्टीचं आता बहुमत भाजपचा महापौर होणार. 100% भाजपचाच महापौर होणार आहे. आता तुम्ही नेमकं सांगितलं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते पडलेले आहेत. मग ही टीका नेमकी तुम्ही तुमच्या मंत्रिपक्षासोबत केली का विरोधात? नाही, हे आमचे शिंदे सेनेबद्दल मी बोलत नाही. उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांची जी काही राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरेची जी सेना आहे त्यांच्याबद्दलच यापूर्वीचंही वक्तव्य माझं होतं आणि आताही माझं वक्तव्य येते की आत्ता तो पक्ष जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यांच्या मागे जे काही जनमत थोडंफार होतं ते जनमत आता पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला स्पष्ट दिसन. आम्ही नगरपालिका जिंकल्या, नगरपंचायती जिंकल्या, महापालिका जिंकल्या आणि या राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही 100% जिंकू याची आम्हाला खात्री आहे. दादा एक हिंदी में बताइए आज जालना. परभणी महानगरपालिकेच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी शहराच्या विकासासाठी निधी आणून कामे राबवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. आमदार राहुल पाटील यांनी सांगितलंय की परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या एकूण 37 उमेदवारांचा विजय झाला असून त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालावर बोलताना त्यांनी म्हटलंय की परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार म्हणून आवश्यक तो निधी आणून विकास कामे मार्गी लावले जातील. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत सुविधांवरही भर दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या निकालामुळे परभणी महानगरपालिकेतील राजकीय चित्र स्पष्ट होत असून आगामी काळात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. विक्रमी विजय आज परभणी महानगरपालिकेच्या निमित्तानं मिळालेला आहे. मी सुरुवातीलाच बोललो होतो की महाराष्ट्रात काही मी काय बाहेर फिरलो नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये परभणी महानगरपालिकेमध्ये गेल्या 10 वर्षाचा कार्यकाळ जर माझा पाहिला तर सर्वसामान्य माणसाच्या ज्या काडी अडचणी असतील त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी कधी कमी पडलो नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तुम्ही पाहता की सगळीकडे धुळधाण उडालेली आहे. पण परभणी एक असं क्रांतिकारी शहर आहे की सुरुवातीलाच मी बोललो होतो की इथं भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. तरी थोडंफार आमचं कुठं ना कुठं तरी मिसमॅनेजमेंट झालं ना तर 33च्या पुढे फक्त शिवसेनेच्याच जागा आल्या असते अशा प्रकारचं मॅनेजमेंट होतं. पण जशा प्रकारे भाजपनं पैशाचा पाऊस शेवटच्या 2 दिवसामध्ये पाडला त्यामुळे कुठंतरी कमतरता जाणवली. पण निश्चित महानगरपालिकेवर काँग्रेस बरोबर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करू आणि 36 जागा आता आमच्या आहेत म्हणून यांना काय हालचाल करायची आता काही जास्त यांना आम्ही जागा ठेवलेली नाही. 37 आता एक धरून 37 झालेले आहेत आणि महापौर इथं आमचा बसेल.
उबाटा गटाचा, मशालीचा, ज्या सगळ्या तुमच्या सुद्धा मनात आहे, तुम्ही सुद्धा हसतायत. म्हणजे भगवा आमचा उबाटाचा या महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं श्रेय तुम्हाला सुद्धा आहे, मला सुद्धा आहे. सगळीकडे चर्चा हीच होती. 16 प्रभागात गेलं तर एकच चर्चा होती. यावेळेस उबाटाशिवाय पर्याय नाही. काँग्रेसच्या सहकार्यानं आम्ही निश्चित इथं भगवा फडकू आणि परभणीचा 100% विकास केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही 2 टर्म आमदार होता, पण महापालिकेत सत्ता नव्हती, त्यामुळे विकास कामे रखडली. 100% काय आपण विकास कामं आम्ही भाषणात सुद्धा हेच म्हणायचो, केंद्रातून निधी आणायचा असतं सन्मान्य खासदार साहेब आहेत, राज्यातून आणायचा मी आहे. महानगरपालिका ताब्यात आल्यावर एक शिडी निर्माण होईल आणि विकासाची गंगा वरून खाली आल्याशिवाय राहणार नाही. आणि परभणीचा संपूर्ण विकास आम्ही करूनच दाखवू, हे तुम्हाला आज या निमित्ताने मी ग्वाही देतो. प्राधान्यानं काय प्रश्न परभणीच्या? प्राधान्य अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, समांतर पाणी पुरवठा योजना आहे, लाईटचा प्रश्न आहे, शहराचं विस्तारीकरण होत आहे. आज परभणी फक्त म्हणजे नाल्या आणि रोड याला विकास म्हणत नाहीत. मोठ्या मोठ्या वास्तू येत आहेत, मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था येत आहेत, रोजगार वाढतंय. आज तुम्ही पाहता की परळीचे लोक इथं राहत आहेत, हिंगोलीचे लोक परभणीला प्राधान्य देत आहेत. म्हणून जमिनीचे भाव आज परभणी शहरातले मुंबईपेक्षाही 4 पट वाढलेले आहेत. परभणीला पसंती लोक देत आहेत. म्हणून हे विस्तार जे व्हायला या शहराचा, याला व्यवस्थित सगळे वॉटर मीटर गटर असेल किंवा रोजगार निर्मिती आम्ही 100% करून दाखवू. आणि भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका ही आमची घोषणा आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याचा दावा केलाय. नगर परिषदेप्रमाणेच महानगरपालिकेतही विजय मिळवल्याचा उल्लेख करत त्यांनी या निकालाबद्दल चंद्रपूरकरांचे आभार मानले. गेल्या 10 वर्षात भाजपच्या सत्तेला जनता कंटाळली असून परिवर्तनासाठी मतदान केल्याचं मत त्यांनी व्यक्त केले. या निकालामुळे आपला गट बहुमताच्या जवळ पोहोचला असल्याचा दावा त्यांनी केलाय. यावेळी बोलताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, बहुमताचा आकडा थोडक्यात हुकला असून सध्या आम्ही बहुमताच्या उंबरठ्यावर आहोत. 1-2 जागांची आवश्यकता असून मित्र पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याचा पूर्ण विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेस झालेला आहे, कशा प्रकारे सत्ता स्थापन करणार? नक्कीच ज्या पद्धतीचा विजय आम्हाला नगरपालिकेत मिळाला होता, तोच विजय परत अपेक्षित आम्हाला होता आणि तो विजय या महापालिकेत सगळ्या या चंद्रपूरकरांनी दिला. त्यासाठी मी चंद्रपूरकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कुठंतरी या 10 वर्षाच्या काळात भाजपाच्या सत्तेला सगळी जनता कंटाळली होती आणि ते कंटाळलेली जनता मतात परिवर्तन होऊन या ठिकाणी आम्हाला कुठंतरी बहुमताच्या जवळपास आम्ही पोचलो. मला विश्वास आहे नक्की आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणार. महापौर हा काँग्रेसचा या ठिकाणी बसणार आणि ज्या पद्धतीचं गवगवीत यश हे काँग्रेस पक्षाला मिळालं, जनतेचा कौल हा आमच्या बाजूने होता आणि कुठंतरी सगळ्या कमिशनखोरांना बाजूला ठेवून स्पष्ट आणि स्वच्छ सरकार लोकांना हवं होतं आणि ते अपेक्षित सरकार आम्ही या चंद्रपूरकरांना नक्की देऊ. जो विश्वास चंद्रपूरकरांनी आमच्यावरती टाकला त्या विश्वासाला कुठेही आमचे हे काँग्रेसचे निवडून आलेले शिलेदार तडा जाऊ देणार नाही याची काळजी नक्की या ठिकाणी घेईल. परत एकदा मी सगळ्या चंद्रपूर मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास आम्हाला टाकला त्या विश्वासाला सार्थकी नक्की आमचे हे शिलेदार लावेल, सार्थकी लावल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मॅजिक फिगरला अजूनही काही आकडे जे आहेत ते कमी पडत आहेत, कोणाची मदत घेणार आहात? मॅजिक फिगरला आकडा जरी कमी असला तरी आमची जवळपास आम्ही म्हणजे बहुमताच्या जवळपास पोचलो आणि लागणारी जे 1-2ची संख्या आहे ती आम्ही आमचे जे काही मित्र पक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी 100% म्हणजे शिवसेना असतील, म्हणजे आता मशालचा तर विषय नाही, UBT असेल, वंचित असेल आणि काही अपक्ष पण असेल त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचं सरकार नक्की स्थापन करू. थँक्यू. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2026चा निकाल आज जाहीर झाला असून प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केलं आहे. या प्रभागातून भाजपचे नेते मिलिंद देशमुख यांनी हॅट्रिक नोंदवत विजय मिळवला आहे. मिलिंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या पॅनलमधील 4ही भाजप उमेदवारांनी विजय मिळवला आहे, तर शीला भवरे, राजम यन्नम, आशिष नेरोलकर आणि वैशाली देशमुख या सर्व उमेदवारांनी दणदणीत यश संपादन केले. या निकालामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचं चित्र स्पष्ट झालं असून स्थानिक पातळीवरील विकास कामांना मतदारांनी दिलेली पसंती मानली जाते. दरम्यान विजयानंतर बोलताना मिलिंद देशमुख यांनी मतदारांचे आभार मानत प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. आज प्रभाग क्रमांक 6 मधले भारतीय जनता पार्टीचे 4ही कमळ आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा
अशोकरावजी चव्हाण साहेब व भारतीय जनता पार्टीच्या नेते व कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व मित्रमंडळींच्या सहकार्यानं आज भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवार सभा क्रमांक 6 मध्ये विजयी झाले. काय वाटतं? कामं केलेले आहेत, पण कामं कधी संपत नसतात. कामं करत राहावं लागतं. जनतेचा पूर्ण वेळ सहवास ठेवावा लागतो. त्यांचा फोन रिसिव्ह करावा लागतो आणि वार्डातल्या लोकांशी कायमचा संपर्क ठेवावा लागतो. जो मी ठेवलाय त्याच्यात जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न हो, विजयाचं श्रेय भारतीय जनता पार्टी. जनतेच्या प्रमाणात जनता पार्टी सोबत माझ्या प्रभागातील जुन्या व नव्या दोन्ही प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांचे म्हणजे वैशालीला सलग 3ऱ्यांदा विजयी केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व मी व माझ्या परिवार व माझ्या मित्रांच्या वतीने सर्व प्रभागातील ज्येष्ठांचे, नागरिकांचे, मतदारांचे लाख आभार व्यक्त करतो. मुलुंड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने आपला बालेकिल्ला कायम राखल्यानंतर भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. निकाल जाहीर होताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयाबाहेर जमा झालेत. यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलंय की मुलुंडकरांनी या निवडणुकीत तथाकथित फेक नरेटिव्हला नाकारलं असून विकासाच्या मुद्द्यावर विश्वास दाखवलाय. निवडणूक निकालानंतरचा हा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला असून या विजयामुळे मुलुंड मतदारसंघातील भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचं चित्र आहे. दरम्यान पुढील काळात विकास कामांना प्राधान्य दिलं जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. हे बघा, मुलुंडमध्ये 6 पैकी 6 भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांनी विजयी केलेला आहे आणि मुलुंडची जनतेने फेक नरेटिव्हला नाकारलाय आणि आमचे सर्वांचे केलेले विकास कार्याचा जो थेट नरेटिव्ह आहे, मुलुंडची जनतेने थेट नरेटिव्हला आशीर्वाद दिलेला आहे आणि फेक नरेटिव्हला उचलून फेकून दिलेलं आहे. ठाकरे बंधू कुठे आघाडी घेताना दिसत नव्हते, काय सांगा? नाही, हे बघा, मुलुंडच्या 106 क्रमांक वॉर्डमध्ये कसाकसीचं चालू होतं. त्यांनी फेक रील्स बनवली, मुल्ले आणले, टोपी घालून बनियान लुंगी याच्यात फिरवले आणि एक फेक व्हिडिओ काढला की हे सर्व धारावीकर त्यांचा घर बघायला आलेत. मुलुंडमध्ये पेट्रोल पंप कधी होणार नाहीये. या सर्व फेक नरेटिव्हला आमचा विकास कार्याचा थेट नरेटिव्हनी पछाडलंय. मुंबईत पाहायला गेलं की ठाकरे बंधू कुठे आघाडीवरती येताना दिसत नाही, कसा पाहिजे? नाही, हे बघा, फक्त मुंबई कशाला, पूर्ण महाराष्ट्रामधनं त्यांचा सुपडा साफ झालेला आहे. महाराष्ट्राची जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा विकासाचा मॉडेलला आशीर्वाद दिलेले आहेत आणि यांचे फेक नरेटिव्हचे मॉडेलला महाराष्ट्राची जनतेने उचलून फेकून काढलंय. सर, आपण बघतोय की आता बऱ्याच ठिकाणचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत, काहीच निकाल आता बाकी आहेत. तर काय आता बृहन्मुंबई महानगरपालिकेवर आता बीजेपीचाच झेंडा फडकणार का आणि महापौर असणार का? 100% निवडणुका चालू झाली त्या दिवशीपासून आम्ही सांगतोय की मुंबईमध्ये यंदा महायुतीचाच महापौर बसणार आणि ते आता खरं होताना दिसतंय. आपण जनता राजाला काय सांगाल? जनतेला हेच सांगितलंय, भरभरून जे आशीर्वाद तुम्ही आम्हाला सर्वांना दिलेले आहेत, आमची जबाबदारी वाढलेली आहे. मुंबईसोबत मुलुंडचा पण विकास आता ट्रिपल गतीने होणार आहे. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ PDMC परिसरातील प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुरेखा लुंगारे यांनी विजय मिळवलाय. मतमोजणी अंती सुरेखा लुंगारे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर आघाडी घेत विजयी ठरल्या. या निकालामुळे संबंधित प्रभागात भाजपची उपस्थिती अधिक मजबूत झाल्याचं चित्र आहे. निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. दरम्यान या प्रभागातील नागरी सुविधा, पायाभूत विकास कामे आणि स्थानिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करण्याची अपेक्षा मतदारांकडून व्यक्त केली जाते. अमरावती महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचं गणित कसं जुळतंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
खूप आज आनंद होतो आहे. खरं पाहिलं तर गजानन महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. खऱ्या अर्थानं हा चमत्कार म्हणेल, कारण गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून मी अथक परिश्रम घेत आहे प्रभागामध्ये आणि माझ्यासोबत जे 3ही कॅन्डिडेट होते त्या तिघांसाठी मी ताकदीनं प्रयत्न केला की आमचे 4ही उमेदवार आले पाहिजे. प्रत्येक घरोघरी दारोदारी जाऊन प्रत्येकाच्या घरी मी सांगत होती. खऱ्या अर्थानं अमरावती शहरातील माझ्या प्रभागातील जे माझे हितचिंतक आहे, माझे जे सर्व कार्यकर्ते आहे, माझे जे सर्व मित्रमंडळी आहे आणि जे ओळखीची लोक आहे स्नेह, त्यांनी खूप प्रयत्न केले की नाही सुरेखाताई आली पाहिजे. ते घरोघरी गेले, प्रत्येकांनी दान मागितलं माझ्या मतांचं. त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानते, कारण त्यांच्याशिवाय ही जीत हासिल होऊ शकली नसती. प्रभागातील जी जनता आहे त्या जनतेला मी प्रभागाचं हे श्रेय देऊ इच्छिते, कारण त्यांनी माझ्या पाठीशी राहून मला निवडून आणलं. खरं पाहिलं तर माझ्या एकटीची ही ताकद नाही आहे सगळं, कारण जवळपास 1895 मतांनी लीड घेतलेली आहे. त्यामुळे ही ताकद जनतेची आहे, जनतेने मला निवडून दिलं. आता मागच्या टर्ममध्ये सुद्धा मी याच प्रभागाची नगरसेविका होती. मागच्या टर्ममध्ये 5 वर्षाचा कार्यकाळ होता, 3 वर्ष तर करोना होता. तरीही 2 वर्षामध्ये मी वेगवेगळ्या हेडमधून निधी खेचून आणला आणि 17 कोटीची कामं केली. आताही माझा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये तपोवन झाला, राहटगाव झालं, त्याच्यानंतर भवानी परिसर झालं, गुरुकृपा कॉलनी. ह्या भागामध्ये रस्ते असो, नाल्या असो, बगीचे असो, प्यायच्या पाण्याची सुविधा असो, ह्या सगळ्या गोष्टी मी निश्चितपणानं करणार आहे आणि जनता माझ्या निश्चित पाठीशी राहील एवढा मला विश्वास आहे. तपोवन परिसरामध्ये मागे आम्ही मागणी केली होती. तपोवन भागामध्ये ज्या काही घटना घडतात त्यासाठी एक पोलीस चौकी त्या ठिकाणी हवी अशी मागणी केली होती. निश्चितपणानं आता मी नगरसेविका झाली, माझ्या हाती कारभार नक्कीच आलेला आहे, तर मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची एक सुविधा निश्चितपणानं करेल एवढा मी विश्वास देते. पोलीस चौकी भाजपाचाच बसेल महापौर निश्चितपणानं. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका कमल नरोटे यांनी 3ऱ्यांदा विजय मिळवला आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना कमल नरोटे यांनी मतदारांचे आणि नागरिकांचे आभार मानले. जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यापुढे नागरिकांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे काम करणार असून जनतेचा विश्वास कायम राखण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल आमदार नारायण कुचे यांचेही त्यांनी आभार मानलेत. पहिल्यापासून बोलायचं ऐका, तुझं नाव, प्रभाग वगैरे सगळं सांगा, नंतर सुरुवात करा. माझं नाव कमल रामचंद्र नरोटे, प्रभाग क्रमांक 24 ब मधून मी 3ऱ्यांदा निवडून आले आणि माझे विजेता सर्व नागरिक आणि मतदार बंधू भगिनी यांच्यावर माझा विश्वास, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, तर मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि यापुढे त्यांचे सलग चांगले सातत्याने काम करील आणि त्यांच्या सोबत राहील. जनतेचा विश्वासघात करणार नाही कधीच, त्यांच्या सोबत चांगले वागेन आणि चांगलेच काम करण्याचे प्रयत्न करील. एवढंच बोलतो. याचा श्रेय सर्व मायबाप बंधू माझे, जे माझ्यासाठी रात्रंदिवस झगडले आणि नारायण भाऊ माझे आमदार, बदनापूरचे आमदार, हे आमच्या पूर्ण पॅनल सोबत पाठीशी राहिले. त्यांनी आमच्या पॅनलला निवडून आणण्याचे प्रयत्न केले. याचा श्रेय सर्व नारायण भाऊ कुचे यांना जाणार. छत्रपती संभाजीनगर येथील प्रभाग क्रमांक 2 मधून विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुवर्णा उल्हास साळवे यांनी हा विजय आपला नसून मतदारांचा, सहकाऱ्यांचा आणि प्रभागातील रहिवाशांचा असल्याचं सांगितलंय. मतदारांना दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ण जाण ठेवून लवकरात लवकर विकास कामांना सुरुवात केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. प्रभागाच्या सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणे हेच आपलं प्रमुख कर्तव्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यापूर्वी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना हे आरोप वैयक्तिक स्वरूपाचे होते, मात्र जनतेने आपल्या कामावर विश्वास ठेवत हा कौल दिल्याचं असल्याचंही त्यांनी सांगितलंय. विजय झाला, पहिली प्रतिक्रिया काय आहे? विजय हा माझा नसून संबंधित माझ्या मतदारांचा, माझ्या सहकाऱ्यांचा, तसेच माझ्या प्रभागातील रहिवाशांचा विजय मी मानतो. तसेच मला रात्रंदिवस सहकार्य करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रपरिवारांचा व कार्यकर्त्यांचा विजय असं मी आज मानतो. प्रभाग क्रमांक 2 मध्ये दिलेले, मी तर कुठल्याही प्रकारच्या लोकांना खोटे आश्वासन दिलेले नाही, पण आम्ही जे दोघांनी जे आश्वासन दिले लोकांना, की मी शब्द देतो की ते लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहोत आणि प्रभागाचा विकास कशा प्रकारचे सुजलाम सुफलाम होणार या दृष्टिकोनातून आम्ही काम करू. आता सध्या विजन काय आहे? आपल्याला उमेदवारीला पण विरोध झाला, वार्डामध्ये पण आपल्याला
विरोधात वातावरण निर्मिती करण्यात आली होती तरी आपण विजय प्राप्त केलेला आहे. खरं श्रेय कोणाचं आहे? खरं श्रेय जर म्हटलं तर मी मानेल की माझ्यावर विश्वास ठेवलेल्या माझ्या मतदारांचा, मित्र परिवारांचा, माझ्या नातेवाईकांचा. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझ्यावर तिकीट घेताना खूप आरोप झालेत. मी त्या गोष्टीला हे करणार नाही, पण त्यांनी पूर्वी पार्श्वभूमी बघायला पाहिजे होते. मी 2000 सनपासून मी काम करतो. मी युवा मोर्चाचा 2 टर्म सरचिटणीस होतो. मी वार्डाचा अध्यक्ष होतो, युवा मोर्चाचा सरचिटणीस होतो. ही पार्श्वभूमी न बघता की फक्त तिकिटाला एक विरोध करायचा म्हणून तो केलाय आणि त्या ज्या लोकांनी मला विरोध केलाय त्यांना या विजयाच्या माध्यमातून चांगली चपराक मिळाली. आता पुढील विजन काय? पुढील विजन फक्त आणि फक्त प्रभागाच्या लोकांच्या समस्याचं निराकरण करणे आणि प्रभागाचा विकास करणे आणि काम करणे. काय ना? सुवर्णलता उल्हास साळवे पाटील माझी मिसेस आहेत, ती आज निवडून आली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 205 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार सुप्रिया दळवी यांनी विजय मिळवलाय. मतमोजणी अंती सुप्रिया दळवी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर आघाडी देत विजयी ठरत मनसेसाठी या वार्डात यश संपादन केले. या निकालानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान विजयानंतर सुप्रिया दळवी यांनी मतदारांचं आभार मानत वार्डाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. आज मला या 205 मधून उमेदवारी मिळाल्यानंतर माझ्या सर्व मनसैनिक, शिवसैनिक सगळ्यांनी अहोरात्र मेहनत करून आज माझी ही सीट चांगल्या मताधिक्याने निवडून आलेली आहे आणि माझ्या इथे पैसा हरला आणि मराठी माणूस जिंकलेला आहे. निष्ठा जिंकली, मराठी माणूस पण जिंकला. मराठी माणूस काय मला खूप आनंद झालेला आहे आणि हा विजय माझा नसून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे, माझ्या पदाधिकाऱ्यांचा आहे. ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा हा विजय आहे, हेच मी या ठिकाणी सांगेन. हो, नक्कीच नक्कीच. ठाकरे ब्रँड खूप निर्णायक सभा ठरली आणि त्यानंतर पूर्ण माहोल बदलून गेलेला आहे आणि मराठी माणूस जागा झाला आणि मराठी माणसाला न्याय मिळालाय. मराठीचं राजकारण बिलकुल केलं नाही आणि सगळी मराठी माणसं अगदी विश्वासाने बघत होते की ही 2 भाऊ कधी एकत्र येतील आणि मराठी माणूस त्यामुळे एकवटला होता आणि आज मराठी माणसांनी दाखवून दिलं की राजसाहेब आणि उद्धवसाहेब काय करू शकतात. कोणाचंच आम्हाला आव्हान नव्हतं. मॅडम, धनशक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी एक लढाई यावेळेस महापालिकेत पाहायला मिळाली. कसं बघताय? कसं बघणार? खरी गोष्ट आहे. भरपूर माझ्या इथे तर पैशाचा महापूर भरपूर झाला, पण पैसा हरला आणि मराठी माणूस आणि मराठी माणसाची निष्ठा जिंकलेली आहे. कोणाला? मी राजसाहेब आणि उद्धव साहेबांना खरोखरच त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून आज या 205 मधून मला उमेदवारी दिलेली आहे. मी त्यांचे तर आभार मानेनच, पण सर्वात जास्त आभार मी नांदगावकर साहेबांचे मानेन, कारण त्यांनी एवढ्या विश्वासाने मला ही उमेदवारी या 205 मधून मिळवून दिलेली आहे. खरोखरच मी त्या राजसाहेब, उद्धव साहेब आणि युतीचे शिल्पकार नांदगावकर साहेब यांना मनापासून धन्यवाद देते. तसेच स्थानिक आमदार अजय चौधरी साहेब यांनाही, स्थानिक खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना सचिव सुधीर साळवी भाऊ आमचे, त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईन. त्यांनी माझ्यावर त्याचबरोबर उपाध्यक्ष नंदू चिले, माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, माजी नगरसेवक दिलीप शिंदे, शाखा अध्यक्ष जयसिंग भोसले, माजी शाखा अध्यक्ष लता रहाटे, राजेश मोरे आणि सर्व माझे शिवसैनिक, मनसैनिक आणि माझे मतदार राजा या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. माझ्यावर जो विश्वास ठरवलेला आहे तो मी सार्थ करून दाखवीन. 5 वर्षात तुमची कामं करीन अहोरात्र. यात एक बरी तिसुबाई माझा तुमचा विश्वास ढळू देणार नाही. मी या ठिकाणी एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. बाळासाहेबांचं हृदय 100% बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. इथे फक्त ठाकरे ब्रँडच चालतो, दुसरं काहीच चालत नाही.